हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? MBBS BDS साठी पहिल्या राऊंडचा रिझल्ट हा लागलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत? MBBS गव्हर्नमेंट प्रायव्हेट साठी कोणत्या कॅटेगरी SML चा शेवटचा विद्यार्थी लागलेला आहे, कॅटेगरी वाईज आपण ते पाहणार आहोत आणि कोणत्या स्कोरला लागलेला आहे आपण ते देखील पाहणार आहोत. यानंतर 2025 साठी सेकंड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहील MBBS गव्हर्नमेंट आणि MBBS प्रायव्हेट साठी आपण तो देखील थोडक्यात पाहू. म्हणजे किती मार्कांनी कट ऑफ खाली येईल आपण तो पाहणार आहोत. यानंतर MBBS गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट साठी किती नवीन कॉलेजेस येतील आणि किती नवीन कॉलेजेस ऍड झालेले आहेत आपण ते देखील पाहणार आहोत. यानंतर आपण चौथा टॉपिक काय पाहणार आहोत? BMS BHMS चे ऑप्शन फॉर्म कधी सुरू होतील, डेट काय आहे, हे सर्व ओव्हरऑल आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत आणि काही नोट्स आहेत मी त्या क्लिअर करेल तुम्हाला शेवटी. ओके, लक्षात समजलं तुम्हाला? आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू. ओके, सो गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे? महाराष्ट्र MBBS गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा पहिल्या राऊंडचा कॅटेगरी वाईज SML अँड स्कोर आपण पाहणार आहोत. यानंतर नवीन कॉलेजचे अपडेट काय आहेत आपण ते देखील पाहणार आहोत. यानंतर एक्सपेक्टेड सेकंड राऊंडचा MBBS गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा कट ऑफ किती मार्काने डाऊन होईल कॅटेगरी वाईज आपण ते थोडक्यात पाहू. आणि शेवटचं BMS BHMS चे ऑप्शन फॉर्म हे कधी सुरू होतील हे आपण शेवटी स्टेप बाय स्टेप पाहू. लक्षात? आज आपण 4 टॉपिक क्लिअर करणार आहोत. ओके, आता स्टेप बाय स्टेप पहा. सो गाइस पहिला टॉपिक पहा. MBBS गव्हर्नमेंट फर्स्ट राऊंड कॅटेगरी SML, कॅटेगरी SML बर का, फक्त कॅटेगरी SML आणि स्कोर पाहणार आहोत. कॅटेगरी SML अँड स्कोर 2025 चा कट ऑफ आपण पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप. लक्षात? आता स्टेप बाय स्टेप पहा. सो गाइस पहिल्यांदा पहा MBBS गव्हर्नमेंटचं पाहणार आहोत पहिल्या राऊंड साठी. ओके, ओपन साठी मुलांची SML काय आली आहे? 3385 ही SML आलेली आहे आणि स्कोर आहे 509 MBBS गव्हर्नमेंट ओपन साठी मुलांना. यानंतर मुलींची SML काय आलेली आहे? 3364 ही मुलींची SML आलेली आहे आणि स्कोर आलेला आहे 509. हा ओपन MBBS गव्हर्नमेंट साठी आहे. ओके, सो गाइस यानंतर काय आहे? SC कॅटेगरी 684 ही कॅटेगरी SML आलेली आहे मुलांसाठी आणि स्कोर आलेला आहे 432. ओके, यानंतर 656 ही कॅटेगरी SML आहे मुलींसाठी SC ची, 433 हा स्कोर आलेला आहे. ओके, यानंतर ST कॅटेगरी SML मुलांची 342 आलेली आहे आणि स्कोर किती आलेला आहे? 342. ओके, यानंतर मुलींची SML ही 254 आलेली आहे आणि स्कोर आलेला आहे 356. ओके, यानंतर VJ कॅटेगरी आहे 143 कॅटेगरी SML आहे मुलांसाठी MBBS गव्हर्नमेंटला, 477 हा स्कोर आहे. 158 ही मुलींची कॅटेगरी SML आहे आणि 472 हा स्कोर आलेला आहे MBBS गव्हर्नमेंट साठी. ओके, यानंतर NT1 122 कॅटेगरी SML आलेली आहे मुलांसाठी, 450 हा स्कोर आलेला आहे. ओके, यानंतर 127 ही कॅटेगरी SML आलेली आहे मुलींसाठी आणि स्कोर आलेला आहे 448. ओके, यानंतर NT2 171 ही कॅटेगरी SML आलेली आहे मुलांसाठी, 502 हा स्कोर आहे. 186 कॅटेगरी SML आलेली आहे मुलींसाठी आणि 499 हा स्कोर आहे मुलींसाठी NT2 चा MBBS गव्हर्नमेंटला. ओके, यानंतर NT3 136 कॅटेगरी SML आलेली आहे मुलांसाठी, 507 हा स्कोर आलेला आहे मुलांचा. 134 ही कॅटेगरी SML आहे मुलींसाठी, 508 हा स्कोर आलेला आहे मुलींचा. ओके, यानंतर OBC SBC 1046 ही कॅटेगरी SML आलेली आहे मुलांसाठी, 505 हा स्कोर आहे मुलांचा. मुलींची SML काय आलेली आहे? 1038 ही मुलींची SML आलेली आहे कॅटेगरी SML, 505 हा स्कोर आलेला आहे मुलींसाठी. ओके, यानंतर SCBC 492 ही मुलांची कॅटेगरी SML आलेली आहे, 504 हा मुलांचा स्कोर आहे. 584 मुलींची कॅटेगरी SML आलेली आहे आणि 505 हा स्कोर आलेला आहे. ओके, यानंतर EWS 504 ही कॅटेगरी SML आहे EWS मुलांसाठी, 488 हा त्यांचा कट ऑफ गेलेला आहे MBBS गव्हर्नमेंट साठी. 516 ही मुलींची कॅटेगरी SML आलेली आहे आणि 488 हा स्कोर आलेला आहे. लक्षात? आता आपण काय पाहिलेलं आहे? महाराष्ट्रामध्ये MBBS गव्हर्नमेंट साठी पहिल्या राऊंडचा कॅटेगरी SML
आणि स्कोर काय आलेला आहे आपण तो पाहिलेला आहे. आता काही नोट्स आहेत त्या क्लिअर करतो. ओके, सो गाइस पहिल्यांदा पहा, अभाव कट ऑफ स्टुडंट कॅटेगरी SML अलॉटेड कॉलेज MBBS गव्हर्नमेंट. हा जो MBBS गव्हर्नमेंटला सीट भेटलेली आहे, शेवटचा विद्यार्थी आहे बरं का, शेवटचा विद्यार्थी आहे. यानंतर कट ऑफ कितीने खाली येईल आपण ते पाहू. ओके, सो गाइस यानंतर MBBS गव्हर्नमेंट साठी सेकंड राऊंडचा कट ऑफ आहे ना, किती मार्काने डाऊन होईल गव्हर्नमेंट साठी? 4 ते 8 मार्कांनी, 4 ते 8 मार्कांनी. पण कोणत्या कॅटेगरीसाठी? ओपन, SC, ST, OBC, SBC, SEBC, EWS याच कॅटेगरीसाठी 4 ते 8 मार्कांनी कट ऑफ खाली येईल MBBS गव्हर्नमेंट साठी. लक्षात. यानंतर 2 ते 4 मार्कांनी, 2 ते 4 मार्कांनी MBBS गव्हर्नमेंट साठी VJ NT1, NT2, NT3 चा कट ऑफ खाली येईल 2 ते 4 मार्कांनी, कारण की या ठिकाणी जास्त रिझर्वेशन नाहीये. लक्षात, समज तुम्हाला. यानंतर पुढची नोट पहा, VJ NT1, NT2, NT3 कॅटेगरीला सीट्स जास्त नाहीयेत, ते सांगतो तुम्हाला. जास्त सीट्स नाहीयेत. आता यांचा जो कट ऑफ राहील, यांची जी काउन्सिलिंग प्रोसेस राहील ही डिपेंडिंग राहील सिच्युएशन वरती. कोणत्या सिच्युएशन वरती डिपेंडिंग राहील मी तुम्हाला ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेल. एक्सपेक्टेड कट ऑफचा सेपरेट व्हिडिओ विथ स्कोर. लक्षात, समजलं तुम्हाला. आता आपण दुसरा टॉपिक पाहणार आहोत. दुसरा टॉपिक काय आहे? MBBS सेमी गव्हर्नमेंट. MBBS सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट फर्स्ट राऊंड कॅटेगरी SML. आता आपण MBBS गव्हर्नमेंटची पाहिली, तर आता कॅटेगरी SML आपण काय पाहणार आहोत? MBBS प्रायव्हेटची स्कोर आणि 2025 चा आपण कट ऑफ पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप. MBBS प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंटचा आता आपण पाहत आहोत. ओके, सो गाइस ओपन साठी मुलांची SML किती आली आहे? 6606 आणि स्कोर आलेला आहे 479. ओके, मुलींची SML किती आलेली आहे ओपनच्या? 6522 आणि स्कोर किती आलेला आहे? 479. ओके, यानंतर SC कॅटेगरीच्या मुलांची SML किती आलेली आहे? 327 आणि स्कोर आलेला आहे 422. ओके, SC च्या मुलींची SML किती आलेली आहे प्रायव्हेट साठी? 814 आणि स्कोर आलेला आहे 423. ओके, यानंतर ST कॅटेगरी 464 ही कॅटेगरी SML आहे मुलांची, स्कोर आलेला आहे 328 MBBS प्रायव्हेट साठी. 459 ही कॅटेगरी SML आहे मुलींची, स्कोर आलेला आहे 329. ओके, यानंतर VJ कॅटेगरी 191 कॅटेगरी SML आलेली आहे मुलांसाठी, 463 हा स्कोर आलेला आहे. ओके, यानंतर VJ कॅटेगरीच्या मुलींची कॅटेगरी SML किती आहे? 200 आणि 461 हा स्कोर आलेला आहे. यानंतर NT1 156 ही कॅटेगरी SML आहे मुलांसाठी, 436 हा स्कोर आलेला आहे. ओके, 157 ही कॅटेगरी SML आहे मुलींची आणि 436 हा स्कोर आलेला आहे. यानंतर NT2 326 कॅटेगरी SML आलेली आहे मुलांसाठी, 478 हा स्कोर आलेला आहे मुलांचा. यानंतर 328 ही कॅटेगरी SML आलेली आहे मुलींसाठी, 478 हा स्कोर आलेला आहे. ओके, यानंतर NT3 269 कॅटेगरी SML आलेली आहे मुलांसाठी, 478 हा स्कोर आलेला आहे मुलांचा. यानंतर कॅटेगरी SML मुलींची किती आलेली आहे? 265, 479 एवढा स्कोर आलेला आहे मुलींसाठी. ओके, यानंतर OBC ऑब्लिक SBC 1956 ही कॅटेगरी SML आलेली आहे मुलांसाठी, 478 हा मुलांचा स्कोर आहे. मुलींची कॅटेगरी SML आलेली आहे 1948 आणि स्कोर आहे 478. शेवटची कॅटेगरी काय आहे? SEBC 941 ही कॅटेगरी SML आलेली आहे मुलांसाठी, 477 हा स्कोर आहे मुलांचा. मुलींची कॅटेगरी SML आलेली आहे 973 आणि स्कोर आलेला आहे 477. EWS या ठिकाणी सीट नसते, रिझर्वेशन आलेलं आहे, तर त्याचे अपडेट आणखी काय आले नाहीयेत. तर हे विद्यार्थी ओपन नुसारच सिलेक्ट होतील, ओपनच्या SML नुसार. लक्षात, समजा तुम्हाला आता आपण काय पाहिलेलं आहे? महाराष्ट्रामध्ये MBBS सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट पहिल्या राऊंडचा कॅटेगरी SML विथ स्कोर आपण डिस्कस केलेला आहे. या ठिकाणी काही नोट्स आहेत त्या देखील मी तुम्हाला क्लिअर करतो. ओके, सो गाइस पहिल्यांदा पहा, MBBS प्रायव्हेट सेकंड राऊंडचा जो कट ऑफ आहे ना 6 ते 10 मार्कांनी खाली होईल, 6 ते 10 मार्कांनी. पण कोणत्या कॅटेगरीसाठी? ओपन, SC, ST, OBC, SBC, SEBC, EWS या कॅटेगरीसाठी. आणि 4 ते 6 VJ NT1, NT2, NT3 या कॅटेगरीचा कट ऑफ खाली होईल. सीट नाही त्याच्यामुळे आता सांगतो तुम्हाला, प्रायव्हेटला देखील जास्त सीट्स नाहीयेत, गव्हर्नमेंट मध्ये जास्त असतील
पण प्रायव्हेटमध्ये तेवढ्या जास्त सीट्स नाहीत, फक्त मोजक्या सीट्स आहेत या 4 कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना. बॅड लक. ओके. यानंतर पुढची नोट पहा, सेकंड राऊंड एक्सपेक्टेड कॅटेगरी एसएमएल. सेकंड राऊंडची जी एक्सपेक्टेड कॅटेगरी एसएमएल तुमची असेल की किती मार्क कितीने डाऊन होईल, तर साधारणतः जास्तीत जास्त 5 ने आणि कमीत कमी 2 ने 2 ते 5 विद्यार्थ्यांचा फरक पडेल. 2 ते 5 विद्यार्थ्यांचा फरक पडेल कॅटेगरी एसएमएल मध्ये म्हणतो मी. कॅटेगरी एसएमएल तीच आपण डिस्कस केलेली आहे एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि एमबीबीएस प्रायव्हेट साठी. लक्षात समजा तुम्हाला. यानंतर तिसरा टॉपिक काय आहे आपला, एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट न्यू कॉलेजचे अपडेट काय आहेत. गाईज नवीन कॉलेजचे अपडेट काय आहेत तर आता सांगू तुम्हाला. गव्हर्नमेंट साठी 4 ते 7 कॉलेज नवीन येऊ शकतात 2025च्या काउन्सिलिंगला, आणि 2 ते 5 प्रायव्हेट साठी पॉसिबल आहेत ऍड होण्यासाठी 2025च्या काउन्सिलिंगला. एक कॉलेजला परमिशन भेटलेली आहे. ते कॉलेजेस कोणते आहेत ते सांगू तुम्हाला. ओके. पहिलं कॉलेज आहे जीएमसी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगरचं हे कॉलेज आहे. या ठिकाणी 100 सीट्स आहेत. ओके. यानंतर दुसरं कॉलेज काय आहे, एएसपीएलएस CSMSS प्रायव्हेटचं कॉलेज आहे एमबीबीएसचं, आणि हे कॉलेज आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये, आणि या ठिकाणी 150 जागा आहेत. 150 जागा आहेत. हे कॉलेज सेकंड राऊंडला ऍड होऊ शकतं, नाहीतर तिसऱ्या राऊंडला ऍड होऊ शकतं. सेकंड राऊंडला जर ऍड नाही झालं तर तिसऱ्या राऊंडला जे विद्यार्थी वेट करतील, ज्यांना कॉलेज भेटलं नाहीये, त्या विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल हे कॉलेज भेटण्यासाठी. लक्षात. कारण की सेकंड राऊंडला विद्यार्थ्यांना ऍडमिशन हे कन्फर्म करावं लागतो. सेकंड राऊंडच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंड पाहता येत नाही. त्यामुळे आहे ना, तिसऱ्या राऊंडला जर नवीन कॉलेज आले तर जे विद्यार्थी वेटिंगवरती आहेत तिसऱ्या राऊंड नंतर, त्या विद्यार्थ्यांची चांदीच चांदी आहे. म्हणजे त्यांना एमबीबीएसचं कॉलेज शेवटच्या टोकाला भेटू शकतं. आता कोणत्या विद्यार्थ्यांनी, कोणत्या स्कोरच्या विद्यार्थ्यांनी वेट करायचं आहे ते तुम्हाला डिटेल्स वाईज मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. म्हणजे जे विद्यार्थी काटावरती आहेत त्यांना वेट करायचं आहे. लक्षात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके. यानंतर पुढचा टॉपिक पहा, चौथा, बीएमएस बीएचएमएस चॉईस फिलिंग कधी सुरू होईल. बीएमएस बीएचएमएस साठी डेट्स काय आहेत, चॉईस फिलिंग काय आहे. तर गाइस पहिल्यांदा आहे ना AA-CCC ची काउन्सिलिंग सुरू होते 15% ऑल इंडिया कोट्याची. यानंतर आपली स्टेटची काउन्सिलिंग सुरू होते. तर एक्सपेक्टेड एक साधारणतः 22 ऑगस्ट ते 25 ऑगस्टच्या दरम्यान आपली नोटीस येईल आणि 100% पुढच्या आठवड्यामध्ये नेक्स्ट वीक मध्ये तुमचे बीएमएस बीएचएमएस चे ऑप्शन फॉर्म सुरू होतील पहिल्या राऊंड साठी, महाराष्ट्र आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे. लक्षात. समजा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 टॉपिक डिस्कस केलेले आहेत. पहिला टॉपिक आहे एमबीबीएस गव्हर्नमेंटचा एससी कॅटेगरी एसएमएल आणि स्कोर. दुसरा टॉपिक आहे एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेटचा कॅटेगरी एसएमएल आणि स्कोर. यानंतर नवीन कॉलेजचे काय अपडेट आहेत आपण ते पाहिलेलं आहे, आणि बीएमएस बीएचएमएस चे डेट काय आहे ऑप्शन फॉर्मची आपण ते सर्व डिस्कस केलेलं आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असेल, काही विचारायचं असेल तर प्लीज कॅटेगरी मेन्शन करा कमेंटमध्ये. त्यानुसार मी तुम्हाला सांगेल काय भेटेल तुम्हाला काय नाही. तर तुम्हाला कमेंटमध्ये विचारायचं असेल तर तुमची कॅटेगरी टाका, तुमचा स्कोर टाका, कॅटेगरी एसएमएल टाका, तुमची एसएमएल टाका, ऑल इंडिया रँक टाका, आणि तुम्हाला जे पाहिजे ते विचारा. मी तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर करेल. ओके. इन केस आणखी कोणत्या विद्यार्थ्यांनी जर काउन्सिलिंग जॉईन केली नसेल आणि त्यांना बीएमएस बीएचएमएस पाहिजे असेल तर आपल्या काउन्सिलिंगचे ऍडमिशन अजूनही सुरू आहे. तर काउन्सिलिंग जॉईन करून घ्या. तुम्हाला सर्व प्रोसेस मी पर्सनली करून देईल. लक्षात. काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता. यापुढचे व्हिडिओ असतील पहिल्या राऊंडचा कॉलेज वाईज कट ऑफ किती आलेला आहे मी तुम्हाला ते शेअर करेल. ओके. काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.